विद्यार्थी मित्र हो, प्रकरण 5 वृष्टी या प्रकरणातील हा दुसरा व्हिडिओ आहे आपला। यामध्ये आपल्याला बघायचं आहे पाऊस। आता आपल्या चित्रामध्ये दिसतंय पाऊस कशा पद्धतीने पडतो। आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होत असते। बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान जे आहे ते कमी होते आणि हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होत असते। त्यामुळे तयार झालेले जलकण जे आहे ते हवेतील धूलिकण एकत्र येऊन ढग तयार होतात। म्हणजेच जलकण जे तयार होतात बाष्पाचे वरती गेल्यावरती आकाशामध्ये, त्यानंतर हवेमध्ये असणारे धूलिकण हे एकत्र येतात आणि त्यामुळे काय होतं, ढग तयार होतात। ठीक आहे ना। ढगामधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात। हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपामध्ये वृष्टी होत असते। पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, ते आपल्याला बघायचे आहे। पहिलं आहे आरोह किंवा अभिसरण पाऊस। आता आरोह किंवा अभिसरण पाऊस हा कशा प्रकारचा असतो ते आपल्याला आपण बघूया। विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा ही तापत असते, कारण विषुववृत्तावरती जास्त उष्णता असते आणि त्यामुळं हे भूपृष्ठ आणि हवासुद्धा तापत असते। हवा तापल्याने प्रसरण पावून ती हलकी होते। हवा जर तापली तर ती प्रसरण पावते आणि हलकी होत असते व ती वर जाऊ लागते। हलकी झालेली हवा जी आहे ती वर जात असते। उंच गेल्यावर ही हवा थंड होते। इथं तुमच्या लक्षात येत असेल, बाण दाखवलेला आहे की ही जी हवा आहे ती वर जाते आणि उंच गेली की ती थंड होते। थंड हवेची बाष्पधारण क्षमता जी आहे ती कमी असते। त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनत असतात व त्यापासून आपल्या पृथ्वीवरती पाऊस पडत असतो। विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असा पाऊस जो आहे तो बहुधा दररोज दुपारनंतरच पडत असतो, कारण उष्णता जी आहे ती उष्णता खूप वाढत असते आणि त्यामुळं अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो विषुववृत्तावर दुपारनंतर पडत असतो। अशा प्रकारच्या पावसामध्ये विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होत असतो। अशा प्रकारचा जो पाऊस आहे जो विषुववृत्तावर पडतो त्या पावसामध्ये किंवा हा आरोह प्रकारचा पाऊस जो आहे त्यामुळे विजांचा कडकडाट होत असतो आणि ढगांचा मात्र गडगडाट होत असतो। आता अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो कुठं पडतो, तर अमेरिकेतील कांगो नदीचं खोरं जे आहे त्या खोऱ्यामध्ये आणि दक्षिण अमेरिकेमधील ॲमेझॉन नदीचं जे खोरं आहे त्या खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये हा आरोह प्रकारचा पाऊस जो आहे तो पडत असतो। या प्रकारचा पाऊस जो आहे तो पृथ्वीवरती खूपच मर्यादेमध्ये आहे। म्हणजे अशा प्रकारचा पाऊस पृथ्वीवरती काही प्रदेशातच पडत असतो। उदाहरणार्थ आपण विषुववृत्तीय प्रदेश म्हणतो, बरोबर की नाही, तर अशा ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये हा पाऊस पडत असतो। आता आपल्याला चित्रामध्ये दिसतंय, पुढे दुसरं चित्र आपल्याला दिसतंय, तर हा प्रकार दुसरा आहे पर्जन्याचा, त्याला प्रतिरोध पाऊस असे म्हटलं जातं। आता हा प्रतिरोध पाऊस कसा पडतो, तर समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे जे आहेत ते बाष्पयुक्त असतात। त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वत रांगामुळे ते अडवले जातात। इथं तुम्हाला डोंगर दिसतोय, त्या डोंगराला ते वारे जे आहेत ते अडवले जातात, बरोबर की नाही, आणि पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात। परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन जे आहे ते होत असते आणि सांद्रीभवन झाले की पाऊस पडत असतो। पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे
प्रतिरोध प्रकारचा पाऊस जो आहे तो पडत असतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणामध्ये तो पाऊस पडतो, तर पर्वत ओलांडल्यानंतर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण जे आहे ते कमी होते. त्यामुळे पलीकडच्या भागामध्ये हवेची बाष्पधारण क्षमता जी आहे ती वाढत असते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होत जाते. त्यामुळे या प्रदेशात पर्जन्य छायेचा प्रदेश जो आहे तो निर्माण होतो. म्हणजे बघा, जिथं वारं अडवलं जातात त्या पर्वताच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, तर पलीकडच्या भागामध्ये मात्र पर्जन्य छायेचा म्हणजे प्रदेश जो आहे तो निर्माण होतो. म्हणजेच पलीकडच्या भागामध्ये पाऊस कमी पडतो, कारण वारे तिथंच अडवले जातात. आणि म्हणून ज्या ठिकाणी वारे अडवले जातात डोंगराच्या उंच भागामध्ये, तेथेच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पडत असतो. आता आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम जो आहे तो मोठा आहे. आपण म्हणतो ना, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो, बरं की नाही. तर हा परिणाम जो आहे तो आपल्या भारत देशामध्ये मोठा आहे. याविषयी आपण खरं मागच्या पाठामध्ये तुम्ही किंवा मागं इयत्तेमध्ये शिकला होता, बरं की नाही. तर हे जे मोसमी वारे आहे त्या मोसमी वाऱ्यांपासून आपल्या भारत देशामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस जो आहे तो पडत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडं सह्याद्री पर्वताची रांग आहे या पश्चिमेला. त्या सह्याद्री पर्वता समुद्रावरून म्हणजे मुंबईकडनं जे वारे वाहत येतात त्या वाऱ्यांमुळे या सह्याद्री पर्वतावरती मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, पाऊस होत असतो, पाऊस पडत असतो. आपल्याला इथं चित्रामध्ये दिसतंय की इथं महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा हा आडवा छेद व पर्जन्य स्थितीचा हा जो नकाशा दिलेला आहे किंवा ही जी आकृती दिलेली आहे किंवा हे चित्र दिलेलं आहे, त्यात आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीने ही जे ढग आहेत किंवा वारे जे आहे ते वाहतात आणि पाऊस कुठे जास्त प्रमाणात पडतो. तेथे उंच असा डोंगर आहे, तेथे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वारे अडवले जातात आणि त्यामुळे पाऊस हा पडत असतो. पुढचा प्रकार आहे, तिसरा प्रकार या पर्जन्यमानाचा, आवर्त पाऊस. आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना जी आहे ती तयार होते. या रचनेस आवर्त असे संबोधले जाते. आता आवर्त आपण डिटेल जाणून घेऊया. आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशामधून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते, कारण त्या ठिकाणी दाब निर्माण होतो. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान जे आहे ते कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि त्यामुळे पृथ्वीवरती पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधामध्ये जास्त प्रमाणामध्ये पडत असतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने पडणारा आवर्त पाऊस जो आहे तो मर्यादित क्षेत्रावरती पडतो व त्यामुळे या क्षेत्रावरती वादळं निर्माण होत असतात आणि वादळी स्वरूपाचा हा जो पाऊस आहे तो पडत असतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागामध्ये पडतो. म्हणजे हा प्रतिरोध प्रकारचा जो पाऊस आहे तो मात्र जास्त जगामध्ये बऱ्याच ठिकाणी पडत असतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्या मानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता मात्र कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे
धुके, दव आणि दहीवर. आता आपल्याला आकृतीमध्ये किंवा चित्रामध्ये दिसते हे धुके कशा प्रकारचे असतात. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहीवर पाहायला मिळते. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचे तापमान जे आहे ते कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणामध्ये रूपांतर होऊन हे जलकण वातावरणामध्ये मिसळतात आणि ते तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावरती काय होतं तर धुके तयार होत असते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होत असते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावरती चिकटत असतात. यालाच आपण दवबिंदू म्हणतो. पानावरती जेव्हा आपण सकाळी एकदा लवकर उठलो तेव्हा आपल्या लक्षात येतं की उसाच्या पानावरती ते दवबिंदू पडलेले असतात किंवा गवताच्या पानावरती पडलेले असतात, बरं की नाही अगदी. आणि जेव्हा ह्या दवबिंदूवरती सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ते अगदी मोत्यासारखे चमकत असतात. अशा दवबिंदू आपण बघत असतो. आता हवेचे तापमान 0°C कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू जे आहेत ते गोठत असतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहीवर असं म्हटलं जातं. बघा, दवबिंदूंना दहीवर म्हणतात. पण तेव्हा केव्हा तर 0°C तापमान कमी झाल्यावर ते गोठत असतात. त्याचं जे पाणी असतं त्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं, ते गोठतंय आणि त्यालाच आपण दहीवर असं म्हणतो. पुढचा आपण बघूया मुद्दा, वृष्टीचे परिणाम. पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे, म्हणजे पाऊस आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक असते तशी कमी वृष्टी देखील हानिकारक असते. जास्त वृष्टी झाली तर महापूर येतो, आपल्याला अनुभवलं आहे आपण, बरं की नाही. आपल्या गावामध्ये त्याचं पाणी वगैरे येतं, तर असा महापूर जास्त वृष्टीमुळे येत असतो. खूप नुकसान होत असते शेताची वगैरे, किंवा नदीकिनारी भाग जो आहे वित्त आणि जीवितहानीसुद्धा होऊ शकते. तसंच कमी वृष्टी झाली की त्यामुळे सुद्धा खूप काय होत असतं, नुकसान होत असतं. शेतं तसे उभी पिकं मरून जातात, त्यांना पाणी मिळत नाही. तर अशा प्रकारे हा कोरडा दुष्काळ जो आहे तो सुद्धा वाईट असतो, बरं की नाही. आता असा दुष्काळ जर झाला ओला आणि कोरडा तर त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होत असते. अन्नधान्य आयात करावे लागते, कारण जास्त पाऊस जर पडला, महापूर आला तरी शेतं जी आहेत ती पिकत नाहीत, व्यवस्थित येत नाहीत किंवा त्याचं नुकसान होतं. आणि कमी पाऊस पडला तरी पिकांचं नुकसान होतं. आणि त्यामुळं मात्र खरंच अन्नधान्याची कमतरता जी आहे ती निर्माण होत असते. आणि अन्नधान्य जे आहे ते दुसऱ्या प्रदेशामधनं आपल्याला काय करावं लागतं, आयात करावं लागतं. त्यामुळे काय होतं तर शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे ती हलाखीची होत असते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरती ताण पडत असतो, कारण उत्पन्नच काही नाही झालेलं. भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. जसं आपण म्हणत होतो 70% लोक जे आहेत ती या शेतीमध्ये भारतामध्ये गुंतलेली आहेत. आता परिस्थिती बदलत चाललेली आहे. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात होणारा पाऊस जो आहे तो संपूर्ण देशासाठी, आपण म्हणतो हिमालयापासून म्हणजे काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत, बरं की नाही, तर हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये पडणारा पाऊस जो आहे तो शेतीचे उत्पन्न जे आहे तो वाढवू शकतो. तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. आता बघा, याच कंडिशनमध्ये जर मागं आता पाऊस पडला, भाताची पिकं तर पूर्णतः भात पिकलेलं होतं, भात कापणीला आले होते,
पण तेवढ्यातच काय झालं, मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि बऱ्याच ठिकाणची भाताची शेती किंवा सोयाबीन असेल, हे शेतीचं पूर्णतः नुकसान झालं, कारण ते काढताच आलं नाही शेतकऱ्याला, पूर्ण पाण्यामध्ये ते भिजून गेलं. भारतातील पाऊस जो आहे तो अनिश्चित प्रकारचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यावर याचा विपरीत परिणाम जो आहे तो होत असतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती दाट धुक्यामुळे निर्माण होत असते. कारण का, गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा ज्या आहे त्या रद्द कराव्या लागतात. हे दाट धुके जर पसरलं तर समोरचं अगदी दिसतसुद्धा नाही, एवढ्या प्रमाणामध्ये ते धुकं पसरत असतं. आणि त्यातल्या त्यात दहीवर जे आहे हे पिकांना खूप मारक ठरतं. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये असते. कारण का, तर त्याच्यामध्ये बर्फाचं प्रमाण असतं, ते गोठलेलं असतं आणि त्यावरनं गाड्या ज्या आहेत ते घसरू शकतात. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतातील काही पिकांचं नुकसान होतं, तर काही पिकांना दव जे आहे ते उपयुक्त ठरते. जसं आपण हरभरा वगैरे म्हणतो की नाही, हे पीक जे आहे ते त्या साधारणतः दवावरच ते वाढून येत असतं. आता शेवटचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे यामधला, या प्रकरणामधला आम्ल पाऊस. पण आम्लारी पाऊस म्हणतो की नाही, तर हा पाऊस जो आहे तो कशामुळे निर्माण होतो, हा नॅचरली आहे का, तर बघूया आपण. औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणामुळे हवेत विविध प्रकारचे वायू जे आहेत ते मिसळले जात असतात किंवा मिसळतात. शहरामध्ये असणारे विविध कारखाने, यामध्ये साखर कारखाना असेल, एखादा उद्योग समूह असेल किंवा अनेक विविध प्रकारचे कारखाने जे आहेत, त्या कारखान्यामधून धूर हा निघत असतो किंवा वायू निघत असतो. या वायूचा हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया जी आहे ती होत असते आणि त्यामुळे वेगवेगळे आम्ले जे आहेत ते तयार होतात. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. आता ही जी आम्ल आहेत ती पावसाच्या पाण्यात जर विरघळली तर ती पुन्हा पावसासोबत खाली पडत असतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य किंवा आम्लारी असं पर्जन्य असं म्हटलं जातं. असा पाऊस जो आहे तो खूप घातक असतो. कशासाठी, तर सजीव आणि निर्जीव या दोन्हीसाठी तो घातक असतो किंवा हानिकारक असतो. साधा मूर्ती जी आहे, दगडाची मूर्ती, त्या मूर्तीवरती जरी हा पाऊस पडला तरीही त्याचं नुकसान हे जे आहे ते होत असतं. ओके, आपण आज इथेच थांबूया. धडा संपला.